हाय, मी नीलम. रेकी ग्रँड मास्टर्स मीटच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण क्रिस्टल रेकी संबंधी ऐकलंच आहे. आता सेकंड पार्टमध्ये करुणा रेकी, रुद्राक्ष रेकी आणि नारायण रेकी या संबंधी ऐका. तसेच रेकी अक्षयसुखाचे वरदान या माझ्या लिहिलेल्या पुस्तकाचे जे ऑडिओ सर्व सप्तरंग 594 आहेत त्याचा तुम्ही जरूर आनंद घ्या. नाही सरळ. हा, आता बोल. सगळ्यांनी आडवा धरा, मोबाईल आडवा ठेवा सगळ्यांनी. मला तर या उभ्यामध्ये सगळ्या उभ्याच दिसत आहेत. हे बघ, दिसतायत ना? हो, मलाही दिसले. ते सगळं उलट नक्की काय सीमा, करायचंय? स्मिता सरळच हा, बस असंच बरोबर आहे. हाय, स्मिता पण आली की आशा पण आली. अरे वा, हाय, सगळ्या आल्या. अरे वा. अरे मी सगळ्यांना उलटी दिसते का? मी उलटी दिसते? नाही, सगळ्या व्यवस्थित आहेत. छान आहेत. हेड ऑफ द ग्रुप. हाय स्मिता आणि आशा, आपले डिस्कशन सुरू आहे, तर आता तुम्ही पण त्याच्यात जॉईन व्हा. आता तुमची माहिती नंतर देऊया, तुम्ही आधी ऐका. हा, नूतन काय सांगत होती सांग. मी सांगत होते की रुद्राक्षचं पण मी नॉलेज घेतलेलं आहे. 1 ते 21 रुद्राक्ष कधी कुठं वापरतात, आणि एक नारायण रेकी पण इथं चालू आहे, तर ते पण मी शिकली आहे. अच्छा, मॅम वेगळी का आपली रेकी रामराम 1 रामराम 2 ते मी ऐकते रोज. आपली वेगळी आहे, आपली मेका उशूची आहे ना. हा, मग त्यांच्या ह्याच्यात काय वेगळे सिम्बल्स असतात का काय? हा, हो, थोडेसे वेगळे असतात सिम्बल्स, आणि त्यांचा देण्याचा जो टेक्निक आहे तो पण थोडासा वेगळा आहे. ती नारायण रेकी पण इथं चालू होती, तर मी ते पण शिकली आहे. आणि एक रुद्राक्षचं पण मला सांगायचं होतं. हे न्यूमरॉलॉजी चालत तेव्हा मला लक्षात आलं की हे पण मी केलेलं आहे. म्हणजे त्याचं पण काही पाहिजे असेल कुणाला काहीतरी सांगू शकेल. ओके ओके. आपण घालायचं असतं ना. हा, राजदीदी घेतात नारायण रेकीच्या त्यांच्या थ्रू. हो, ओके. ते एक आमच्या इथं नागपूरमध्ये आहे म्हणून मी घेतलंय ते. पण मेका उशू जितकी इफेक्टिव्ह आहे तितकी कुठलीच रेकी इफेक्टिव्ह नाही. असं म्हणत नाहीये मी की ती नाहीये, तेही मी करत असते, ते पण रिझल्ट देते. पण जे इंट्युएशन आपल्या रेकीमध्ये येतात ना, ते दुसऱ्या रेकीमध्ये इंट्युएशन येत नाही. त्यांना हेल्प घ्यावी लागते. एस्ट्रॉलॉजरला बोलवतात, नाहीतर कोण हिलर्स असतात त्यांना बोलवतात, आणि मग त्यांची हेल्प घेऊन मग ते पुढं काम करतात. आपल्याला अशी, मला वाटतं आपल्याला हेल्प घ्यावी लागत नाहीये. आपण इतके परफेक्ट आहोत की आपल्याला अगर इंट्युएशन आले तर आपण ते काम इझिली करू शकतो, आणि समोरच्याला सांगूही शकतो की तुम्ही असं करा किंवा नका करू असं. करुणा रेकी पण आहे त्याच्यामध्ये. हो, त्याच्यामध्ये आहे ना करुणा रेकी. अलग आहेत करुणा रेकीमध्ये, ते पण केलंय आम्ही. करुणा रेकी पण केली आहे. मग ते नारायण रेकीमध्ये करुणा रेकीचीच हेल्प घेतलेली आहे. त्यांचे सिम्बल्स आहेत ते करुणा रेकीचेच आहेत. खूपशे आहेत त्याचे. 70% तर त्यांचेच आहेत. करुणा रेकी पण माझी प्रॅक्टिस आपली आपल्या ट्रेडिशनल रेकीवरतीच आहे. मी पण करुणा रेकी केले, पण जास्त करून ट्रेडिशनल रेकीवरच जास्त असतो. आणि बेस तोच आहे. बेसिक हलत नाही, ते बेसिक वरच सगळ्यांना एफर्ट्स आणि लगेच हे रिझल्ट मिळतात. ओके. आणि ही बेसिक जपानहून आलेली आहे. आणि माझं सांगायचं की एक मी 7-8 वर्षापूर्वी जपानला गेले होते, 3 महिने राहिले होते. अरे वा, अच्छा. तिथलं मेडिटेशन, मी तिथल्या देवळात, हे आमचे सगळे फिरत होते, मी त्यांच्या देवळात बसून फक्त मेडिटेशन करत होते. खूप छान. यांना म्हणायचं तुम्ही जावा शॉपिंगला, फिरायला, मला बसू द्या तिथं. आणि इतके पॉझिटिव्ह एनर्जी, म्हणजे देवळात गेलं तर बाहेर यायची इच्छा होत नव्हती. अच्छा, खूप छान. जपानमध्ये मजा आली मला 3 महिने. अगदी खूप भरपूर एनर्जी घेऊन आले होते मी. ऑलरेडी तुम्हाला त्याचं नॉलेज आहे, आणि परत तो माहोल मिळाला तर मग काय मस्तच ना. इतके भूकंप तिथं नॅचरली तिथं असतो एकदम. नाही, आणि तिथं भूकंप आले 2 वेळा आम्ही असताना, पण सेफ होतो सगळं. ओके.
नुकसान काही रेकी शिकवल्यानंतर जे आपले स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सचं पण इतकं छान असतं ना, त्यांनी सांगितलं त्यांचे अनुभव किंवा त्यांना आलेले हे ते पण ऐकल्यावर खूप बरं वाटतं. म्हणजे त्यांनी पण आता भरपूर लोकांना हिलिंग करतात. माझा पण भरपूर लोकांना माझं झाले तर रेकी शिकवून भरपूर काम झालंय. म्हणजे खूप छान असा ग्रुप आहे आणि जवळजवळ 40-45 जणांना तरी मी रेकी शिकवली आहे. म्हणजे फर्स्ट सेकंड पर्यंत आले, थर्ड नाही अजून कुणी केलेलं, सेकंड पर्यंत मात्र शिकलेले आहेत. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी ना डॉक्टर सुद्धा आलेले होते, ह्याचे मेडिकलचे मुलं मुली सुद्धा होत्या, अगदी लहान मुलं होते, अगदी 78 इयर्सचे वगैरे ओल्ड पण होते. असं म्हणजे सगळ्या ह्याच्यातले होते एज मधले असे पण. आणि त्यांनाही सगळ्यांना खूप अजूनही ते करतात आणि रिझल्ट त्यांना सगळ्यांना छान आहेत. त्यातच बऱ्याच जणी तर डिस्टन्स रेकी वगैरे करून त्यांची आता म्हणजे स्वतःच त्यांनी सगळं चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस बऱ्याच जणींनी. म्हणजे ते बरं वाटतंय जरा की आपल्याकडून काहीतरी तरी रेकीचं थोडं स्प्रेड आपण केलं ते काहीतरी. आता कोण बोलणार आहे? सारिका, स्नेहल कोण बोलणार आहे? मी तर तुमच्याकडून सगळ्यांकडून शिकतेय. माझं तर आता मी 1 वर्ष झालंय की मी आता चालू केली आहे प्रॅक्टिस, किंवा मी मास्टरच्या अंडरच करतेय. मी डिस्टन्स रेकीच मी हे केलेलं आहे. मी उलट नीलम मॅम कडून, पद्मजा मॅम कडूनच ऍडवाइस घेतेय. आता एवढे सगळे मला मिळाले तर मला आणखी सोपं होईल असं वाटतं. बरोबर. माझे एक्सपिरियन्स असे की भरपूर ऑप्शन झालेत. आणि मी सगळ्यांना थँक्यू सांगते की धवल ठाकरचं जे होतं ते माझे जावई आहेत. आणि मीच सीमाला सांगितलं होतं की तू एवढा फक्त ग्रुपमध्ये टाक आणि आपण रेकी घेऊया. कारण माझं इंट्रोडक्शन अजून ग्रुपमध्ये मी टाकलं नाहीये ना, म्हणून म्हटलं जर मी डायरेक्ट टाकलं तर सगळे म्हणतील हे कोण आहे, त्याच्यापेक्षा म्हटलं सीमाच्या थ्रू जाऊ देत. तर ते माझे जावई आहेत. अजून तिथून रिप्लाय काही आला नाहीये, त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आपणही आपला प्रयत्न चालू ठेवायचा. जसाही पॉझिटिव्ह रिझल्ट आला तर मी लगेच ग्रुपमध्ये टाकेन. आणि आपण ह्या ग्रुपमध्ये ना आपण आपलेच असंच आपण चालू करूया की त्याच्या आपण असं ग्रुप रेकी देत जाऊ आपण. म्हणजे सगळेजण कुणाचे काही क्लायंट्स असेल, काही प्रॉब्लेम असेल, काय हेल्थचं असेल, असं काही एखादी गोष्ट व्हायची असं काही असेल तर आपण हे एकमेकींना सांगून आपला ग्रुप चालू करूया. खरंच चांगली ही ऍक्टिव्हिटी कंटिन्यू ठेवूया. म्हणजे एकमेकांना आपल्याला पण एकदम आपण पण त्याच्यामध्ये राहू त्याच्यामुळे आणि एक्सपिरियन्स पण आपल्याला येत जाईल. हा थोडासा त्या पद्धतीने काहीतरी चालू होईल काहीतरी. हो नक्कीच. आणि आणखी काय ऍक्टिव्हिटी करूया तेही सांगा, कुणाच्या डोक्यात काही कल्पना असेल तर. हे तर आहेच आहे आपलं. मला काय विचारायचंय की आपण रेकी म्हणजे आपण असं प्रत्येक जण वेगळ्या वेगळीकडून शिकलोय किंवा काही, पण असं काही फाउंडेशन आहे का आपलं रेकीचं की बाय ऑर्गनाइज, किंवा आता बाहेरच्या देशामध्ये कसं त्याला परमिशन आहे त्या मॉडॅलिटीला किंवा तुम्हाला करायला, तर आपल्या इथं असं काही आहे की नाहीये इंडियामध्ये? म्हणजे मला पडलेला हा प्रश्न आहे. कारण आपण असं कोणाकडून तरी असं शिकून सर्टिफिकेट काय असं स्पेशल असं कुठलं काही ऑथराईज हे नाही त्याला, असं मेडिकलला किंवा कसं असतं तसं आपल्या इथे काहीच नाही ना. तसं काही आहे का, काही आपण केलं पाहिजे असं मी जस्ट विचारते. काही नाहीये. आणि आउट ऑफ मध्ये सगळीकडे तुम्ही जर रेकी जर तुमची असेल ना, फर्स्ट तुम्ही रेकीच आधी शिकायची. तुम्ही कुठल्याही फॅकल्टीला जावा, कुठे जा, पण तुम्ही जर विथ रेकी जर केले तर बेस्ट ते होतं. त्यामुळे तिथं फार आहे. म्हणजे सगळीकडे तिकडे रेकी अमेरिकेत खूप आहे त्याचे फाउंडेशन्स, इकडे काही नाहीये. अमेरिकेत ते एन.के. शर्मा इंग्लंड दोन्हीकडे पण आहे. इंग्लंडला पण आहे. आणि मला वाटतं तुम्ही रेकी.ऑर्गनायझेशनला जाणं, त्यांच्या आहेत बरेचसे त्यांचे लेक्चर्स वगैरे खूप तिथून माहिती मिळते. आणि दिल्लीला विशेषतः कॅन्सरचे जे आहेत सेक्शन्स त्या बाजूला तिकडे बरंच आहे रेकीचं, असं ऐकिवात आहे. खरोखर आहे की नाही मला कल्पना नाही, पण ऐकण्यात आहे की दिल्लीला कॅन्सरच्या ह्याच्यासाठी खूप रेकी वापरली जाते म्हणून. आणि नॉर्थ मध्ये पण फार आहे असं ऐकिवात आहे, पण ऑर्गनायझेशन वगैरे काही कल्पना नाही. काय म्हणून मॅडम आहेत आपलं हे अमेरिकन असोसिएशन रेकी आहे ना, ते सर्टिफाईड आहे सगळीकडे. म्हणजे ते जगभर कुठेही प्रॅक्टिस करू शकतात. तर दिल्लीमध्ये बोथरा मॅडम करतात. अच्छा. त्या इंडियन असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत त्या रेकीच्या. ओके. त्यांच्या थ्रू दिल्लीमध्ये मोठं नेटवर्क आहे असं ऐकिवात आहे माझं आपण. तेच ना. इव्हन फेसबुकवर आता बोत्रा मॅडमचं सगळं आपल्याला डिटेल्स त्यांनी सांगतात. सेशन्स पण आहेत, मेडिटेशन्स येतात, भरपूर आहे. फेसबुकच्या इंटरनेटवरती आपण जॉईन झालं की कळतं आपल्याला. बोत्रा नेम काय?
कुमुद बोत्रा. अच्छा, कुमुद. हो का? ओके. आणि मी एक आता ते डॉक्टर शालिनी उदय शहा म्हणून आहेत ना, डॉक्टर उदय शहा म्हणून ते पण सगळ्या ह्याचं म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन त्यांचं ना साई सेवा फाउंडेशन आहे त्यांचं. अच्छा. हा, त्यांचं पण मी ऐकलं की त्यांचं पण अमेरिका सगळीकडे ते हे करतात आणि ते स्वतः MD आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत आणि ते हे होते गायनिकच होते ते स्वतः. आणि त्याच्यानंतर आणि नंतर ते त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतः त्याच्यावर खूप रिसर्च केला. पास्ट लाईफ त्यांनी 37 का 27 पास्ट लाईफ त्यांनी स्वतःच्या बघितल्या आहेत. आणि ते स्वतः साईबाबांबरोबर होतं किंवा त्यांनी जाऊन स्वतः तिथे जाऊन रिसर्च केलाय की मी खरंच त्या लाईफ मध्ये होतो का, माझे काही रेफरन्स आहेत का, असं त्यांनी शोधलंय. आणि ते असं त्याचं हे पण एक वर्कशॉप एक वगैरे सांगू का, घेतात ते. पास्ट लाईफ रिग्रेशनचं आपण काही करायचं नाही, त्याच्यात आपण जायचं नाही. नाही हा, करायचं. ते करायचं आहे. नाही. त्यांनी काय सांगितलं की ते म्हणजे हिप्नोटाईज करून किंवा तसं पास्ट लाईफ नाही करत म्हटलं ते. नाही, ते त्या काहीही लेवलचं असू दे, नाही. आपल्याला त्या मार्गाला जायचंच नाही. हा, पास्ट ते लाईफ झालं रिग्रेशनचं म्हणजे मी काहीच करायचं तेही नाही. ते घेतात. हे मी एक सांगते की हा. ते क्रिस्टल हा. आणि ते करुणा रेकी आणि सायकिक सर्जरी याच्यावर त्यांचा फार रिसर्च आहे. अच्छा. मी एक जस्ट म्हणजे सर्जरी मला पण जे नाही, एक सायकिक सर्जरी ना आहे इफेक्टिव्ह. मी पण शिकलेली आहे सायकिक सर्जरी. हो. खूप इफेक्टिव्ह आहे. सायकिक सर्जरी खूप इफेक्टिव्ह आहे. ती मेथड कशी तुम्ही शिकवा, मी तुम्हाला जॉईन होते. नूतन शिकवली पाच- मयुरीने आपल्याला. हो, आठवलं शिकवली का? ना. हो, हो, शिकवली actually सायकिक सर्जरी तिने. हो, हो. इमोशनल आणि ह्या गोष्टींवरती ना सायकिक सर्जरी खरोखर बेस्ट ऑप्शन आहे तो. चांगल्या हो. पण पद्धतीने workout केलं. प्रेझेंट मध्येच जास्त बिलीव्ह करा. पास्ट आणि फ्युचर हम्म. मध्ये मला नाही वाटत की जावं. नाही, मला ते तर नकोच आहे. नाही, मला ते Present नाही. is जस्ट best. एक माहिती सांगितली की म्हणजे हो, ते हो. सगळं हे असं हे करतात ते असं म्हणून ते स्वतः हे असून डॉक्टर असून ह्या सगळ्या एडिल म्हणजे ह्याच्यामध्ये ते स्वतः सगळा बिलीव्ह प्रचार करतात. हा. आता मी Believe सांगू का, करतात. आमच्या इथे सांगलीत तर ना मोस्टली डॉक्टरांचं रेकी झालेलं आहे. भरपूर डॉक्टरांचं रेकी झालेलं हो आहे. का? ते कायम टॅबलेट देताना सुद्धा विथ रेकीच देतात. म्हणजे अरे वा. पेशंटला देताना. म्हणून कुठल्याही तुम्ही फील्ड मध्ये जावा ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर रेकी दिला तर 100% तुम्ही त्याला हे करून म्हणजे द बेस्टच होतं तुमचं ते. जे काय तुम्ही वर्क करत असाल ते. असं आहे. मी काय म्हणते माहितीये का, म्हणजे आपल्या सुद्धा मुलांना जर असतील म्हणजे पुढे त्यांचं करिअर घडवायचं काय असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या घरातून आपल्या मुलांना पहिल्यांदा शिकवलं पाहिजे किंवा आपल्या घरातून मी माझ्या मला वाटतंय आपण दोन्ही पार्टमध्ये जे काही ऐकलं त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच भरपूर काहीतरी छान मिळालं असेल आणि असेच छान छान व्हिडिओज येत राहतील. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं दुसरं एक चॅनल बोलकी पुस्तके, ज्याच्यावर तुम्ही छान छान कथा, आर्टिकल्स आणि वेगवेगळ्या विषयावरचे विचार ऐकू शकता. तर तुम्ही जरूर माझं तेही चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.